नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येय वेडा माणूस ही कादंबरी. आणि आज भाग दुसरा. शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयाचं सभागृह भरलेलं होतं. शिक्षक वृंद, शिक्षिका भगिनी आपापल्या स्थानिक खुर्चीत विराजमान झाल्या होत्या. विद्यालयातला इतर सेवक वर्गही जमा झालेला होता. व्यासपीठावर विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक गोविंदराव दगुजी सानप तथा तात्यासाहेब मधल्या खुर्चीत विराजमान झालेले होते. त्यांच्या दोन्ही बाजूला 2-2 खुर्च्या मांडल्या होत्या. त्या खुर्च्यांमध्ये विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बसलेले होते. नव्या मुख्याध्यापकांची नियुक्ती झाल्यावर 3 दिवसांनी पहिल्यांदा ही शिक्षक सभा भरत होती. आदरणीय मुख्याध्यापक साहेब शिक्षकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाबद्दल मोलाचं मार्गदर्शन करणार होते. शिक्षकांच्या अडचणी जाणून घेणार होते. सभेची वेळ होताच उपमुख्याध्यापक धात्रक उठून उभे राहिले. सभेला उद्देशून ते म्हणाले, शिक्षक वृंद आणि भगिनींनो, तात्यासाहेब मुख्याध्यापकपदी आरूढ झाल्यानंतर आज प्रथमच शिक्षक सभा घेणार आहेत. शिक्षकांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तरी शिक्षकांच्या ज्या ज्या काही अडचणी असतील त्या त्यांनी मांडाव्यात. त्यावर सखोल चर्चा करण्यात येईल. त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. मी सन्माननीय तात्यासाहेबांना विनंती करतो की त्यांनी शिक्षकांना आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं. मुख्याध्यापक साहेबांवर आपला ओझरता नेत्रकटाक्ष टाकून ते आपल्या खुर्चीत आसनस्थ झाले. तात्यासाहेब आपल्या खुर्चीतनं उठून उभे राहिले. समोर विराजमान झालेल्या शिक्षकांवरून हलकेच त्यांनी आपली दृष्टी फिरवली. मग गंभीर पण शांत आवाजात म्हणाले, शिक्षक बंधू भगिनींनो, आपण लोकांनी शिक्षक या नात्यानं ज्ञानदानाचं पवित्र कार्य अंगीकारलेलं आहे. माजी राष्ट्रपती राधाकृष्णन मेनन यांचं व्रत आपण चालवलं आहे. आपण शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे भाष्यकार आहोत. ओबडधोबड पाषाणातून सजीव मूर्ती घडवण्याचं सामर्थ्य आपल्या हाती एकवटलेलं आहे. जिवंत मांसाच्या गवळ्याला योग्य आकार द्यायचं अमोल कार्य आपण करत असतो. अशावेळी आपण आळस करून चालणार नाही. आपण तसं वर्तन केलं तर आपल्याकडून खूप मोठा अक्षम्य अपराध होईल. कुणीही आपल्याकडे स्वच्छ नजरेनं बघणार नाही. त्यासाठी आपण आपल्या कर्तव्याशी इमान राखलं पाहिजे. मी आता आपल्या दैनंदिन कामकाजाविषयी काही महत्त्वाच्या सूचना देतो. प्रत्येक शिक्षकानं आपल्या शिकवायच्या युनिटची घरून तयारी करून येत जावं. पाठाची तयारी करूनच शिक्षकानं वर्गात शिरत जावं. प्रत्येकाला दैनंदिन टाचण अत्यावश्यक आहे. काढलेलं टाचण पर्यवेक्षकांकडनं तपासून घेत जावं. वर्गात शिकवताना कुणीही खुर्चीचा दुरुपयोग करू नये. तसं कुणी करताना आढळलं तर कडक कारवाई केली जाईल. वर्गात शिकवण्याचं काम सातत्यानं चालू असावं. लेखी काम वेळच्या वेळी तपासून पूर्ण करावं. निबंधाचे चुकीचे शब्द लाल शाईत नोंदवून त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. दुरुस्ती करून घेतल्यानंतर शिक्षकानं सही करावी. गृहपाठ वेळीच तपासून घेत जावेत. चुकीचं शिकवलं जाऊ नये आणि परस्पर कोणीही रजेचा अर्ज पाठवू नये. तसा अर्ज पाठवला तर रजा मंजूर केली जाणार नाही. रजा आधी माझ्याकडून मंजूर करून घ्यावी, मग रजेवर जावं. जादा तास मिळाल्यावर वहीत नोंद करावी. जादा तासाच्या वेळी त्या वर्गातल्या मुलांना मैदानात नेऊ नये, वर्गातच त्या विषयाचं शिकवावं. महिन्याच्या शेवटी शिक्षक सभा घेण्यात येईल. त्यात मागच्या महिन्याचा आढावा घेऊन चालू महिन्याच्या कामकाजाबद्दल चर्चा करण्यात येईल. वेळापत्रकाप्रमाणे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला पाहिजे. अभ्यासक्रम सुट्ट्यांमुळे अपूर्ण राहिला तर जादा तास घेऊन तो पूर्ण करत जायला पाहिजे. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही ही तक्रार विद्यार्थ्यांकडून यायला नको. आपलं शालेय कामकाज एक सांघिक काम आहे.
खेळातल्या संघाप्रमाणे आपलं शालेय कामकाज खेळाडू वृत्तीनं झालं पाहिजे. मुख्याध्यापक या नात्यानं आपल्याकडनं सहकार्याची अपेक्षा करतोय. आपण मला पूर्ण सहकार्य कराल ही मी आपणाकडनं सदिच्छा बाळगतो. आपण आता ही शिक्षक सभा इथे संपवूया. तात्यासाहेब व्यासपीठावरनं खाली येताच शिक्षक वृंद उठून उभे राहिले. मुख्याध्यापक तात्यासाहेब सभागृहातनं बाहेर पडले. मग चहापाणी झालं. चहापाणी होताच शिक्षक वृंद आणि शिक्षिका भगिनी बाहेर पडल्या होत्या. सभागृह मोकळं झालं होतं. इंगळे सर आणि पवार सर काही कामानिमित्तानं तिथेच थांबले होते. सभागृहात कोणीही नाही हे बघून इंगळे सर म्हणाले, पवार सर, हां बोला की. आजची शिक्षण सभा खूप छान झाली. छान म्हणजे कोणत्या अर्थाने? नाही, तात्यासाहेबांनी सूचनांचा नुसता पाऊसच पाडला. नवी विटी नावा दांडूए. मग अधिक फटके बसणारच ना सर. विटी मैदानाबाहेर जाणारच. पण काय, आपण जुने खेळाडू आहे ना. 2-3 मुख्याध्यापक पाहिले की, पण आपल्या कामकाजात काय फरक पडलेला नाही. काय आहे, हाती सत्ता आली की माणूस बेभान होतो, त्याला अहंकार चढतो. नाहीतरी मी सरांना सुरुवातीपासून चांगलं ओळखतोय. सानप सर हा माणूस स्वतःवर प्रेम करणार आहे. स्वतःच्या कार्यशैलीवर त्यांचा खूप विश्वास आहे. त्यामुळं ते दुसऱ्यांना म्हणावी तशी किंमत देत नाहीत. आणि तुम्हाला सांगतो, अशी माणसं ना सहसा नाही यशस्वी होत. नाही, आपलं एक तत्व आहे बरं का सर. कोणतं? पाण्यात राहून माशाशी वैर नको. तसं तो वागला तर त्याला जगणं अशक्य होऊन जातं. अशा वेळी माणसाने परिस्थितीशी मिळतं जुळतं घ्यावं, म्हणजे तो बाजूला पडत नाही. तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल कदाचित, पण यात शहाणपण आहे. खरं आहे का नाही? तुमचं बोलणं मला पटतंय म्हणा सर. काय आहे, वरिष्ठांना विरोध करणाऱ्या माणसांना नकळत खूप काही सहन करायला लागतं. आणि ती जाणीव आहे ना मला. आपण दोघातच बोलतोय. मी उघड बोललो नाही, कारण बोलण्यात काही अर्थ नाही. जाऊ द्या, विषय निघाला म्हणून मी आपलं बोललो. इतरत्र बोलायचं काही कारण नाही. किती वाजले? इंगळे सरांनी हातातल्या घड्याळाकडे बघत म्हटलं, 6 वाजले. म्हणजे खूप वेळ चालले नाही का शिक्षक सभा? मला लगे घरी गेलं पाहिजे. का काही कामाची गडबड आहे का? हा ना, मिसेसच्या रक्तातली साखर लय वाढली. तिला तपासणीसाठी डॉक्टर पगारांच्याकडे घेऊन जायचे. काय सध्या मधुमेहाचा आजार लय बाळवला हो. आमच्या कॉलनीत 15 वर्षाच्या एका पोराला ही व्याधी जडली. मला तर लय भीती वाटायला लागली का आणखीन काही दिवसांनी जन्माला येणारं बाळ जन्मताची व्याधी बरोबर घेऊन येतं काय. आणि मधुमेह ना लय कठीण आजार हो. हार्ट आणि किडनी निकामी करून टाकतोय. याला कारण म्हणजे आपण जो आहार घेतो ना तो चुकीचा आहे. माणसाने नेहमी सात्विक आहार घ्यावा. आहारात हिरवा भाजीपाला जास्त पाहिजे. बरं, चालायचं का? चला. नाही, माझ्या मोटरसायकलवरनं चाला ना. मी तुम्हाला त्रिमूर्ती चौकात सोडतो. तिथनं तुम्हाला घरी जाणं सोपं होईल. ठीक आहे, काही हरकत नाही, चला निघू. मग ते दोघं मोटरसायकलवरनं घराकडे निघाले. दोनही विद्यालयांच्या मुख्याध्यापकांसाठी संस्थेनं 2 निवासस्थानं संस्थेच्या आवारातच उभारली होती. एक दक्षिण बाजूला पाण्याच्या टाकीजवळ होतं, दुसरं उत्तर बाजूला हिरवळीत होतं. डौलदार वृक्षांच्या शीतल छायेत होती. सभोवतालचं वातावरण नयन मनोहर होतं. दक्षिणेकडच्या निवासस्थानात मुख्याध्यापिका सुलभा भालेराव वास्तव्याला होत्या. समोर काही अंतरावर मुलींचं वसतिगृह होतं. त्या वसतिगृहावर त्यांचं बारीक लक्ष असे. मुख्याध्यापक तात्यासाहेब सानप उत्तरेकडच्या निवासस्थानात 2 दिवसांपूर्वीच कुटुंबियांसमवेत वास्तव्याला आले होते. अजून त्या निवासस्थानात ते पूर्णपणे विसावलेही नव्हते. गृहिणी ममताताईंनी शिपायाच्या मदतीनं सामानाची मांडामांड करून घेतली होती. अजूनही काही सामान मांडायचं होतं. त्या निवासस्थानाच्या मागच्या बाजूला उद्यान वाटिका होती आणि त्या बागेची देखभाल करण्यासाठी संस्थेनं खास माळ्याची नियुक्ती केली होती. तो माळी त्या बागेची उत्तम देखभाल करायचा, त्यामुळे ती बाग विविध रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली होती.
गेंददार गुलाबपुष्प बागेची शोभा वाढवत होते. जमिनीवर सर्वत्र हिरवळ पसरली होती. उद्यानाच्या मध्यावर एक कारंजं होतं, ते रात्रंदिवस उसळत असायचं. माधुरी, मोहन अजून त्या निवासस्थानात रुळले नव्हते. शहरातल्या आपल्या जुन्या निवासस्थानाची त्यांना पुन्हा पुन्हा आठवण यायची. शेजारी आठवायचे. माधुरीचे डोळे झिरपायचे. माधुरी झिरपलेल्या नेत्रांनी पडवीत उभी होती. मोहन जवळ आला. तिच्या जवळ येऊन त्यांनी तिच्या नेत्रात अश्रू बघितले आणि भावूक होऊन त्यांनी विचारलं, का ग, तुझ्या डोळ्यात अश्रू का? दादा, अरे मला शीलाची आठवण होते रे. किती दिवस झाले मी आणि शीला एकत्र खेळलो नाही. आमचा सारीपाटाचा खेळ कितीतरी रंगायचा. खेळता खेळता आम्ही भांडायचो, पण थोड्याच वेळात झालेलं भांडण विसरून एकमेकींच्या गळ्यात हात टाकायचो. शीला खूप छान होती रे दादा. आता इथे मला ती दिसत नाही. मला असं वाटतं ना. काय वाटतं? असं वाटतं की तिला भेटायला जावं. अगं मग जा, भेटून ये तिला. आई मला नाही जाऊ देणार दादा. दादा, तू माझ्याबरोबर येशील? येईन की, आईने परवानगी दिली तर. आई नाही देणार रे परवानगी. मला सांग, तुम्ही दोघे एकाच 5वीच्या वर्गात आहात ना? हो. अगं मग ती उद्या शाळेत येईल. त्यावेळी मनसोक्त भेट ना तिला. अरे पण आत्ता तिची आठवण येते, त्याचं काय दादा? हे बघ, माणसाने आपल्या मनाला थोडा आवर घालायला शिकावं. दादा, मला सांग, तुझा खरा मित्र स्वराज ना रे? तुला नाही येत त्याची आठवण? येते ना गं, पण मी माझ्या मनाला आवर घालत असतो. अगं, मोह सगळ्यात वाईट. मनात मोह निर्माण झाला ना की मन कुठल्या कुठे भरकटतं. म्हणून माणसाने मोह कधीही मनात निर्माण होऊ देऊ नये. पण दादा, मनात निर्माण होणाऱ्या मोहाला बंधन तरी कसं घालावं? मन तर एका ठिकाणी कधी स्थिर राहत नाही. अगं, तसा प्रयत्न करायचा. मग कसा? मी खूप प्रयत्न करते, पण जमत नाही रे. हे बघ, त्यासाठी तू मनाचे श्लोक वाच. तू वाचतोस? हो. माझ्या खिशात नेहमी ती लहानशी पुस्तिका असते. माझे तर काही मनाचे श्लोक पाठसुद्धा झाले. तुला तात्यांनी सुचवलं होतं का आपल्या? हे बघ, काही वेळा तात्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सुचवतात, पण ते घरीसुद्धा ना शाळेतल्या तात्यासाहेबांसारखं वागतात, म्हणून मला त्यांची वाटते भीती. त्यांनी घरी वडिलांप्रमाणे वागायला हवं ना. प्रेमाने वागायला हवं का नको? शाळेतली शिस्त ते घरीसुद्धा लावण्याचा प्रयत्न करतात. तात्यांचं एक चाकोरीबद्ध जीवन आहे. त्यांच्या आयुष्याला एक आदर्श आहे आणि आपल्या आदर्शाला ते सतत गोंजारत असतात. त्यांच्या तत्वाविरुद्ध वागलं की ते चिडतात. आपल्याला ते कर्तव्य कठोर वाटतात आणि त्यामुळे ते अहंकारी आहेत असं समोरच्या व्यक्तीला सुद्धा वाटतं. लोकांचे त्यांच्याविषयी गैरसमज होतात. आईशी वागताना ते शिस्तीनं वागतात, अगदी कामापुरतं मोजकं बोलतात, म्हणून आपल्याला सुद्धा ते अहंकारी वाटतात, पण ते तसे नाही आहेत. खूप हळुवार मनाचे आहेत ते. अगं ते बघ, तात्या येऊन राहिलेत. आपल्याला इथे उभं राहून विचारतील ते की इथे का उभं राहिलात, आज जा म्हणतील. अगदी ना शाळेतल्या ठरलेल्या ताशीव आवाजात ते आपल्याला विचारतील. मग त्यावेळी मला शंका येते की मी शाळेत आहे का घरी आहे. चल आज चल. ते दोघे आज शिरलेले होते. तात्यासाहेब घरात शिरले. कपडे बदलून त्यांनी हातपाय धुतले, टॉवेलनं पुसले, बैठकीत सोफ्यावर बसले. ममताताईंनी बैठकीत शिरून त्यांच्या हातात पाण्याचा पेला दिला. त्यांनी तो ओठापार केला, हाती कब्बशी घेतली आणि चहा घ्यायला सुरुवात केली. मग ते उंच आवाजात म्हणाले, माधुरी. काय तात्या? बैठकीत शिरून तिने विचारलं. काय करतेयस तू? मी आईला स्वयंपाकगृहात मदत करतेय. आणि दादा कुठे आहे? तो आत आहे खोलीत. त्याला बोलव. आपण मागच्या बाजूला उद्यान वाटिकेत जाऊ. दिवस पश्चिमेकडेवर टेकला आहे. कोवळी सुवर्ण किरणं सभोवताली पसरलेली आहेत. वातावरण कसं खूप नयन मनोहर आहे. अशा वेळी मन एकदम प्रसन्न होऊन जातं. मनावर साचलेली मरगळ सहज बाजूला होते. चालायचं ना उद्यानात? मी दादाला बोलवते ना. हा, बोलव. मग ते तिघेजण उद्यानात शिरले.
उद्यानात बरेच स्त्री पुरुष, मुलं आणि वृद्ध स्त्री पुरुष फिरायला आलेले दिसत होते. त्यात बहुतेक संस्थेच्या कर्मचारी लोकांच्या कुटुंबाचा भरणा होता. लहान मुलं उद्यानातल्या हिरवळीवरनं खेळत होती, उड्या मारत होती. गुलाबाच्या ताटव्यांवर मोहरलेली गुलाबपुष्प नर्तन करत होती. विविध रंगीबेरंगी फुलं ताटव्यांवर शोभून दिसत होती. कोवळ्या सुवर्ण किरणात कारंजं उसळत होतं. ते नयनमनोहर दृश्य मन आकर्षून घेत होतं. तात्यासाहेब हिरवळीवर बसले. मोहन माधुरी त्यांच्यासमोर बसले. उद्यानात खेळणाऱ्या लहान लहान बालकांकडे ते मोठ्या नवलानं बघत होते. त्यांना त्या बालकांविषयी मोठं कुतूहल वाटत होतं. तात्यासाहेब म्हणाले, मोहन, मानवी जन्माविषयी तुला काय वाटतं? मानवी जन्म हा दुर्लभ आहे. भूतलावरच्या इतर प्राण्यांपेक्षा मानव प्राणी कितीतरी भाग्यवान आहे, कारण मनुष्याला बोलता येतं, तो विचार करतो, आपल्या भावना तो व्यक्त करू शकतो. म्हणून बोलता बोलता तो थांबला. अरे पुढे बोल. म्हणून या मानवी जन्माचा उपयोग मनुष्यानं विधायक कामासाठी करावा. मानवी जन्म म्हणजे मानव म्हणून जन्माला आलेली एक मौल्यवान संधी. त्यासाठी मानवानं मानवाच्या उपयोगी पडतील अशी थोर कामं करून आपल्या पाऊलखुणा उमटवून जाव्यात. अगदी बरोबर सांगितलंस. तात्या, मनुष्याचा सगळ्यात वाईट गुण म्हणजे स्वार्थ. हा स्वार्थ मनुष्याला असा काही चिकटलेला असतो की सोडता सोडत नाही. स्वार्थामुळे माणूस अनेक गैरकृत्य करतो. हेतू हा की अधिकाधिक धन द्रव्य गोळा करावं. स्वार्थामुळे अनेक घोटाळे होतात. राष्ट्राचा पैसा लुबाडला जातो. त्यामुळे देशाच्या विकासात बाधा येते. देशातला भ्रष्टाचार थांबावा असं वाटत असेल तर मनुष्यानं स्वार्थापासून दूर राहावं. नाहीतरी काय? नाहीतरी मनुष्यानं कितीही धन गोळा केलं तरी ते काही त्याला बरोबर नेता येत नाही. इथेच टाकून जावं लागतं. कमरेचा करगोटा सुद्धा सोबत येत नाही. मग मनुष्य प्राणी हा वेड्यासारखा स्वार्थाच्या मागे का पळत असतो? हे बघ, तो माणसाचा एक अज्ञानाचा भाग म्हणायला हवा. पाश्चिमात्य राष्ट्रातल्या लोकांच्या ठायी राष्ट्रभावना फार जागृत असते. धनसंचय करण्याची त्यांची वृत्तीच नसते. पैसे कमवतात आणि मोकळ्या हातानं खर्च करतात. पैसा एक माध्यम आहे. त्यातून जीवनावश्यक गरजा भागवल्या जातात. उपभोगाचा आनंद मिळवता येतो. म्हणून मनुष्य प्राण्यानं धनसाठा करण्यापेक्षा विद्या अधिक प्रमाणात प्राप्त करावी. विद्या अधिक मिळवून ती दुसऱ्यांना दान केली तर त्या लोकांचं जीवन सुधारतं. जो दाता असतो तो अधिक समृद्ध होत जातो. माणसानं खूप वाचन केलं पाहिजे. विविध विषयांवरची पुस्तकं वाचली पाहिजेत. जो वाचतो तोच वाचतो. माधुरी, तुला पटतंय ना? हो तात्या, मी खूप शिकीन, खूप वाचीन. माझं ज्ञानभांडार अधिक समृद्ध करीन. माझ्या ठायी असलेल्या ज्ञानानं दुसऱ्यांचा अज्ञान दूर करायचा प्रयत्न करीन. वा, छान. तात्या, खूप अंधार पडलाय. घरी आई वाट बघत असेल. चालायचं? हां, चला निघूया. आणि ते घराकडे परतले. 8 दिवस निघून गेले होते. तात्यासाहेब सानपांनी मुख्याध्यापकाची सूत्र हातात घेतली होती. अगदी पहिल्यापासनं त्यांना मुख्याध्यापक पद म्हणजे एक आकर्षण वाटत होतं. आकर्षण एवढ्यासाठी की शिक्षणाची मशाल हाती आल्यावर पुढे येणाऱ्या पिढ्यांमध्ये ज्ञानाचा प्रकाश त्यांना पसरवता येणार होता. अज्ञानाची द्वारं सताड उघडून अंधश्रद्धा, परंपरा, समाजघातक रूढी यांच्या विरोधात शस्त्र उपसून समाज जागृती करायची होती त्यांना. आणि त्यासाठी त्यांना हवे होते अधिकार. एक अधिकारी पुरुष म्हणून हाती अधिकार एकवटल्याशिवाय आपले विचार, आपली तत्व राबवता येत नाहीत आणि त्यांना मान्यताही मिळत नाही. हाती सूत्र एकवटल्याशिवाय कुठलीही धोरणं खंबीरपणे राबवता येत नाहीत आणि त्यासाठी हवी असते ती खुर्ची म्हणजे सत्ता. मुख्याध्यापक पदाची सूत्र हाती आल्यावर तात्यासाहेबांची काही स्वप्न होती. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास होता. त्यांनी आपल्या मनाशी निर्धार केला होता की दिवसभराच्या ज्ञानदानाच्या कार्यात कोणताही शिक्षक आळस करणार नाही.
शिक्षकाच्या दृष्टीनं विद्यार्थी हा त्याचं परमदैवत राहील. मंदिरात जशी परमेश्वराची मूर्ती स्थापन केली जाते, भक्त त्या मूर्तीची आपल्या हृदयमंदिरात प्रतिष्ठापना करून मनोभावे भक्ती करत असतो. त्या भक्तीत श्रद्धा असते, निष्ठा असते. ती विद्यार्थी भक्ती शिक्षकांनी अंगी बाणली पाहिजे. आपला विद्यार्थी ज्ञानवंत करून सोडला पाहिजे. विद्यालयाच्या 4 भिंती पार करून विद्यार्थी बाहेर पडल्यावर जगाच्या शाळेत तो समर्थपणे जगला पाहिजे. विद्यार्थी हा केंद्रीभूत मानून त्यांनी ज्ञानदानाचा पवित्रा घेतलेला होता. त्यांच्या या आदर्शात केवळ हाडाच्या शिक्षकांना वाव होता. शिक्षकी पेशा केवळ व्यवसाय धंदा मानणाऱ्या शिक्षकांना त्यात स्थानच नव्हतं. मुख्याध्यापक पदाची सूत्र त्यांनी हाती घेतली तेव्हा पहिल्या दिवशीच शिक्षकांना त्याची जाणीव झालेली होती. पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांनी खूप धास्ती घेतली होती. शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयात असे काही शिक्षक होते की त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता आणि मग शाळा सुटताच ते आपल्या बागायती शेतीकडे पळायचे. शेती कामात मग्न व्हायचे. मळ्यातूनच परस्पर शाळेत यायचे. म्हणजे वर्गात जो पाठ्यांश शिकवला जाणार होता त्याची त्यांनी अजिबात तयारी केलेली नसायची. असे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पदरात काय नवीन ज्ञान टाकणार? ते कोरेच राहत. अशा वेळी विद्यार्थी नाही का कोरे राहणार? शेती करून शिक्षकी पेशा सांभाळणाऱ्या शिक्षकांप्रमाणे काही वेगवेगळे उद्योगधंदे करणारे, स्थानिक राजकारण करणारे, पत्रकारितेत रस घेणारे शिक्षक होते. अशा शिक्षकांचा मुख्याध्यापक तात्यासाहेब सानप यांना फार राग होता. काही शिक्षक खाजगी शिकवणी वर्ग घरी चालवत. त्या खाजगी शिकवणी वर्गात एका वेळी 50-50, 60-60 विद्यार्थी असत. दिवसातून 2-2, 3-3 बॅचेस असत. खोऱ्यानं पैसा ओढत. हे खाजगी शिकवणी करणारे शिक्षक शाळेत काही शिकवत नसत, वर्गात फक्त वेळ घालवत असत. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होत असे. शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या अशा शिक्षकांचा तात्यासाहेब सानपांना फार राग होता. अशा शिक्षकांवर शिक्षक सभेत ते कडक टीका करत, त्यांचा खरपूस समाचार घेत, त्यांना समाजद्रोही, राष्ट्रद्रोही मानत. सकाळी 5वी ते 7वीचे वर्ग असत, दुपारी 8वी ते 11वीचे वर्ग. मुख्याध्यापक पदाची सूत्र हाती घेतात दुसऱ्या दिवशी तात्यासाहेब सकाळी 6 वाजता हजर झाले. प्रार्थना झाली तरी प्रार्थनेला 6 शिक्षक उपस्थित नव्हते. वेळेवर न आल्यानं त्यांना प्रार्थना सापडली नव्हती. एका शब्दानं ते त्या शिक्षकांना बोलले नाहीत, मनात मात्र नोंद घेऊन ठेवली. प्रार्थनेला उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र रांग बनवून खेळाच्या शिक्षकानं त्यांना शिक्षा केलेली होती. त्या दिवसापासून तात्यासाहेब पहाटे 5 वाजता उठत. ममताताई पहाटे 4:30 वाजताच उठत. त्या आपल्या दैनंदिन कामाला लागत. आणि हा रिवाज त्या दोघा पतीपत्नीनं आयुष्यभर सोडला नाही. मुख्याध्यापक तात्यासाहेबांच्या या झोकून दिलेल्या कार्यक्षमतेनं शिक्षक वृंदात एक प्रकारचा दरारा आणि आदरयुक्त भीती निर्माण झालेली होती. शाळेच्या दैनंदिन कामकाजात खूप मोठा बदल झाला होता. विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तो बदल जाणवला होता. शालेय वातावरणात झालेला तो बदल बघून विद्यार्थी वर्ग चकित झाला होता. ते एकदा सकाळी विद्यालयात आल्यानंतर दुपारी 2 वाजता घरी जेवायला जायचे आणि अर्ध्या तासानं लगेच शाळेत परत यायचे. शिक्षकी पेशाचा नुकताच अंगीकार केलेल्या नवशिक्षकांना अध्यापनात मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांनी दर आठवड्याला एक आदर्श पाठ घ्यायची पद्धत सुरू केली. वेगवेगळ्या विषयांचे आदर्श पाठ घेतले जात. त्यात अनुभवी शिक्षकांचा समावेश असे. या आदर्शपाठ पद्धतीमुळे नवशिक्षकांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन होत असे आणि त्यांच्या नेहमीच्या अध्यापनात भरच पडत असे. विद्यालयातलं वातावरण फार बदलून गेलं होतं. विद्यार्थी ज्ञानार्जनावर अधिक भर द्यायला लागले होते. एक दिवस मुख्याध्यापक तात्यासाहेब सानपांनी एक अनोखा उपक्रम आखला. एक दिवस विद्यालय विद्यार्थ्यांनीच चालवावं म्हणून विद्यार्थी शिक्षक दिन पाळायचं त्याने निश्चित केलं. तशी सूचना काढली. शालेय प्रशासन सांभाळण्यासाठी विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, कारकून आणि शिपायांसाठी नावं मागवली. विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या पदांसाठी विद्यार्थ्यांनी आपली नावं दिली.
त्यासाठी विद्यालयाचं एका संपूर्ण दिवसाचं वेळापत्रक रचण्यात आलं. या एका दिवसासाठी मॅट्रिकच्या वर्गातल्या एका विद्यार्थ्याला मुख्याध्यापक नेमण्यात आलं. मग उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक नेमण्यात आले, कारकून शिपाई नेमण्यात आले. संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांनीच शाळा चालवायची होती. वर्गात शिकवण्यासाठी विद्यार्थी शिक्षकांना वेगवेगळ्या विषय शिक्षकांनी पाठ्यांश दिले. त्या दिवशी अध्यापकांनी विद्यार्थी शिक्षकांचं कामकाज बघायचं होतं, निरीक्षण करायचं होतं, मूल्यमापन करून विद्यार्थ्यांच्या कामकाजाचं कौतुक करायचं होतं. हा विद्यार्थी शिक्षक दिन साजरा करायचा तात्यासाहेब सानप सरांचा एकच हेतू होता, शालेय प्रशासन कसं चालतं हा अनुभव विद्यार्थ्यांना यावा म्हणून त्यांनी हा उपक्रम राबवला होता. हा विद्यार्थी शिक्षक दिन साजरा झाल्यावर विद्यार्थी शिक्षक सभा घेण्यात आली. अध्यापकांनी विद्यार्थी शिक्षकांच्या कामकाजाचं तोंड भरून कौतुक केलं. इतर पदं भूषवणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा कौतुक केलं. शालेय प्रशासन कसं चालवलं जातं याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना आला होता. वेगवेगळी पदं भूषवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला होता. अंगावर घेतलेली जबाबदारी आपण उत्तम प्रकारे पेलू शकतो याची त्यांना खात्री पटली होती. या अशा नवीन अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यात एक आगळंवेगळं वातावरण तयार झालं होतं. त्यात उत्साह संचारलेला होता. मुख्याध्यापक तातासाहेबांची मुख्याध्यापक म्हणून प्रतिमा जास्त उज्ज्वल झाली होती. एक एक दिवस आपल्या पावलावर पाऊल ठेवून चाललेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित कादंबरी एक ध्येय वेडा माणूस. तात्यासाहेब सानप आता मुख्याध्यापक झालेत. मुख्याध्यापक पदाची सूत्र त्यांनी आपल्या हातात घेतली आहे आणि विद्यालयाला शिस्त लावण्याचं त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे. इथपर्यंत श्रोते हो, आता आपण ऐकलत. या पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.